नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एक्साइटिंग लाईफ ऑफ स्टाईलमध्ये. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे नवीन व्लॉगमध्ये. तर आज आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा कशी करतात त्याची कथा काय असते ते पाहणार आहे. चला तर पाहूया. आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे. मार्गशीर्ष गुरुवारी अशी पूजा करतात. लक्ष्मी देवीचा फोटो पुजतात आणि असे सगळं पूजन करतात. याची आपण कथा पाहणारच आहे. असं प्रसाद सुद्धा ठेवतात. चला पाहूया. मित्रांनो, मी आता पूजा वाचण्यासाठी तयार झालेलो आहे. मी टोपी घातलेली आहे, भटजीच्या रूपात आलेलो आहे. चला आता पूजा तुम्हाला सांगतो. शांत चित्ताने तुम्ही ऐकून घ्या. देवीचं मित्रांनो, आता आपण पूजा वाचूया. त्याला पुस्तकाला हळदी कुंकू लावून पुजलेले आहे. ते पुस्तक घेऊया. श्री महालक्ष्मी महात्म्य. लक्ष्मी देवीची प्रार्थना. हे लक्ष्मी देवा, या जगात तुझी सत्ता आहे. माझ्या सर्व अपराधांना क्षमा कर. तुझे व्रत मी नेमाने करीत आहे. माझ्यावर कृपा कर. आमचा संसार सुखी कर. कुटुंबातील सर्वांचे कल्याण कर. आमच्या घरात तुझा सतत सहवास राहू दे. धन, संपत्ती, सुख, शांती, ऐश्वर्य व प्रगती आणि खरं समाधान आम्हाला मिळू दे. मी गर्व करणार नाही, उतरणार नाही, मातणार नाही, हा घेतला वसा टाकणार नाही. तुला मी नमस्कार करते. श्री लक्ष्मी व्रताचे नियम. दर गुरुवारी स्नान करून शरीर व मनाने निर्मळ राहावे. त्या दिवशी दिवसभर उपवास करावा. रात्री भोजन करावे. व्रताच्या दिवशी काही अडचण असल्यास श्री लक्ष्मी देवीची पूजा आरती दुसऱ्यांकडून करून घ्यावी आणि आपण फक्त उपवास करून व्रतस्थ राहावे. एकादशी, शिवरात्र अशा उपवासाच्या गुरुवारी फक्त पूजा आरती कहाणी करावी. परगावी असल्यास पूजा वगैरे न करता उपवास करावा. लक्ष्मी व्रताची पूजा कहाणी वाचणे, ऐकण्यास शेजारी पाजारी इत्यादी शक्य त्या लोकांना बोलवावे. पुण्य वाढते. उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती कहाणी करून 7 सवासनी अगर 7 कुमारिकांना हळदी कुंकू देऊन प्रसादाचे एक फळ द्यावे आणि या व्रत कथेचे एक पुस्तक द्यावे. ब्राह्मणाला शिदा, भोजन, कापड आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा. नंतर आपण भोजन करावे. व्रताच्या दिवशी मद्यपान, मांसाहार इत्यादी करू नये. सायंकाळी गायीची पूजा करून गोग्रास द्यावा. मार्गशीर्ष महिनाभर अथवा वर्षात व्रताला खंड पडू देऊ नये. कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारी हे लक्ष्मी व्रत सुरू करून ते अखंड वर्षभर पाळून शेवटी उद्यापन करावे. पूजेची मांडणी. घरात जागा स्वच्छ करून तेथे पाट किंवा चौरंग ठेवावा. त्यावर कोरे रंगीत कापड अंथरून गव्हाची किंवा तांदळाची रास घालावी. त्यावर तांब्याचा कलश ठेवावा. त्या कलशामध्ये दुर्वा, पैसा, सुपारी, 5 पाने किंवा डहाळ्या व नारळ ठेवावा. चौरंग पाटावर कळशाजवळ श्री लक्ष्मी देवीचा फोटो आणि लक्ष्मी यंत्राचा कागद ठेवावा. मूर्ती असल्यास ती ठेवावी. पुढे विडा, पान, सुपारी, खोबरे, खारीक, बदाम, हळकुंड आणि खडीसाखर किंवा गूळ ठेवून गणपती म्हणून सुपारी मांडावी. पूजा झाल्यावर खडीसाखर किंवा गुळाचा नैवेद्य दाखवून आरती करावी. कहाणी वाचन झाल्यावर जमलेल्या लोकांना गुळाचा प्रसाद द्यावा. रात्री श्री लक्ष्मीला गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवून गायला ग्रोगास घालून नंतर आपण जेवण करावे. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नानानंतर लक्ष्मीची पूजा विसर्जन करावे. कळशामधील पाणी तुळशीला घालावे. कळशातील 5 पाने किंवा डहाळ्या आपल्या घराभोवती टाकाव्या. पाट, चौरंग उचलून त्या जागेवर हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा. माझे हे लक्ष्मी व्रत नेमाने करणाऱ्यांना मी सतत सुखी आणि समाधानी ठेवीन असे प्रत्यक्ष श्री लक्ष्मीने पद्म पुराणात सांगितलेले आहे. श्री लक्ष्मी व्रताचे महात्म्य. गुरुवारची कहाणी. श्री गणेशाय नमः. श्री लक्ष्मी व्रते नमः. ओम श्री क्लू धनय धीमनः. ओम धनदाय नमस्पतु निधिमनाय भवन्तु प्रताते दंडाती संपदा. आता आपण गोष्ट ऐकूया मित्रांनो. गुरुवारची कहाणी. द्वापर युगातील सौराष्ट्र देशातील कहाणी. सौराष्ट्र देशात त्या काळी भद्रशवा नावाचा राजा राज करीत होता.
तो महापराक्रमी, मोठा विद्वान आणि वेदांत जाणणारा होता. त्याची सूरजचंद्रिका नावाची राणी होती. ती अत्यंत सुंदर आणि प्रतिवता होती. त्या राणीला 8 मुले होती. 7 मुले व 1 मुलगी. तिचे नाव श्यामबाला. एकदा श्री लक्ष्मी देवीच्या मनात आले, आता आपण राजाच्या राजगृहात जाऊन राहूया, म्हणजे संपत्तीचा नीट उपयोग करून राजा प्रजेला अधिक सुख देईल. उलट एखाद्या गरिबाकडे गेल्यास तोच एकटा श्रीमंत होऊन सारी संपत्ती खाऊन टाकेल. असा मनात विचार करून श्री लक्ष्मी देवीने एका वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले. हातातील काठी टेकत ती राजवाड्याच्या मुख्य दरवाजापाशी आली. तिला पाहून एक दासीने विचारले, अहो आजीबाई, तुम्ही कुठल्या? तुमचे इथं काय काम आहे? माझे नाव कमला. वृद्ध स्त्रीचे रूप घेतलेली श्री लक्ष्मी देवी म्हणाली, माझ्या पतीचे नाव भुवनेश. द्वारकेला मी राहते. ऐक, ही तुझी राणी सूरजचंद्रिका गतजन्मी एका वैश्याची पत्नी होती. तिला बेदम मारहाण केली. तशी ती रागाने घराबाहेर पडली आणि उपाशीपोटी रानावनात भटकू लागली. मला वाईट वाटले. मी तिच्याजवळ गेले. तिची सर्व हकीकत ऐकून तिला श्री लक्ष्मी व्रताचा उपदेश केला. माझ्या उपदेशाप्रमाणे सूरजचंद्रिकेने लक्ष्मीव्रत केले. त्या व्रताच्या प्रभावाने श्री लक्ष्मी देवी प्रसन्न झाली. तिच्या घरात लक्ष्मी नांदू लागली व तंट्याचे कारणच उरले नाही. अनेक वर्षे संपत्तीचा उपभोग घेऊन नंतर ती दोघेही मरण पावली. त्यांनी जितकी वर्ष लक्ष्मीव्रत केले तितकी 1000 वर्षे त्यांना सुखभोग मिळाले. आता त्यांना राजकुळात जन्म प्राप्त झाला आहे. राजसुखात दंग झाल्याने त्यांना लक्ष्मीव्रताचा विसर पडला. त्यांना आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम येथे आले आहे. आजीबाई, लक्ष्मीव्रत केव्हा आणि कसे करावे हे सांगता? दासीने मोठ्या उत्सुकतेने विचारले. वृद्धा रूपधारी श्री लक्ष्मीने तिला लक्ष्मीव्रताची महती सांगितले. ऐक, मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी व्रतस्थ राहून लक्ष्मीनारायणाची पूजा करावी. गोड गोड पक्वानाचा नैवेद्य दाखवावा. हे लक्ष्मी देवी, आज तुझी यथामतीने पूजा केली आहे. आता तू प्रसन्न होऊन घरात निरंतर वास्तव्य कर, अशी लक्ष्मीची प्रार्थना करावी. नंतर नैवेद्याची पक्वान उरली असेल त्यातील काही ब्राह्मणास देऊन बाकीची पतिपुत्रासह आपण भक्षण करावे. मार्गशीर्ष मासाचे प्रत्येक गुरुवारी अशा रीतीने लक्ष्मीचे पूजन करावे. शेवटी ब्राह्मणाला व्रत सांगण्यासाठी दक्षिणा द्यावी. आजीबाई, माझ्यामुळे तुला उशीर झाला. दासी हात जोडून म्हणाली, मी आता अशीच जाऊन राणीला वर्दी देते. असे बोलून दासी राणी सूरजचंद्रिकेजवळ गेली आणि तिने त्या वृद्ध स्त्रीकडून ऐकलेली सर्व माहिती राणीला सांगितली. राजवैभवात लोळणाऱ्या सूरजचंद्रिका राणीला आपल्या ऐश्वर्याचा फारच गर्व झाला होता. ती उन्मत्त झाली होती. त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीजवळ येऊन राणी संतापाने म्हणाली, बाई ग, कमाल झाली. या थेरडीची काय अवदसे, ही गतजन्मीची काय कटकट लावली आहे. चालती हो दुष्टे, एवढी कशाने माजलीस? वृद्ध ब्राह्मणीचे रूप घेतलेली ती लक्ष्मी कडाडली. तुझे उद्दाम वर्तन पाहून तू ज्या म्हणण्याआधीच मी निघाले. आजचा दिवस लक्ष्मीचा असता तू माझी अवहेलना केलीस, त्याचे फळ तुला लवकरच मिळेल. थेरडे, मला शाप देतेस? स्वतःला लक्ष्मी समजतेस काय? सूरजचंद्रिका रागाने म्हणाले. तिने म्हातारीच्या हातातील काठी हिसकावून घेतली आणि तिला खाली ढकलले. लक्ष्मी ती वृद्ध ब्राह्मण स्त्री उठून उभी राहिली आणि कणहत चरफडत येथून निघाली. वाटेत श्यामबाला उभी होती. तिने आजीबाई, काय झालं म्हणून तिला विचारले. राजवाड्यात झालेली सर्व घटना ती लक्ष्मीने राजकन्यास सांगितली. आजीबाई, या प्रकाराबद्दल मी क्षमा मागते, श्यामबाला हात जोडून खेदाने म्हणाली. तेव्हा लक्ष्मीला तिची दया आली. तिने श्यामबालेला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली. तो दिवस म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार होता. श्यामबालेने भक्तीने लक्ष्मीव्रत केले. सिद्धेश्वर नावाचा राजा होता. त्याला मालाधर नावाचा राजपुत्र होता. त्या राजपुत्राशी श्यामबालेचा विवाह झाला. श्यामबाला पतीसह राजवैभवात नांदू लागले. इकडे लक्ष्मीचा कोप झाल्याने भद्रश्रवा राजाची सर्व संपत्ती क्रमाक्रमाने नष्ट होत गेली. तो राज्यभ्रष्ट झाला आणि त्याला दरिद्री अवस्था प्राप्त झाली. वेळेवर खावयास अन्न नाही, पांघरावयास वस्त्र नाही, अशी दैन्यावस्था प्राप्त झाली. दारिद्र्यामुळे जगणे असह्य झाले.
आपला जावई मालाधर राजा आहे, श्रीमंत. त्याला आपली परिस्थिती सांगा आणि तो काही देईन ते घेऊन या. सूर्यचंद्रिकेच्या बोलणे भद्रशवाला पटले. तो आपल्या जावयाच्या राजधानी गेला. तेथील नदीच्या काठी विश्रांती घेण्यासाठी बसला असता श्यामबालेच्या दासींना तो दिसला. त्या पाणी नेण्यासाठी तिथे आल्या होत्या. त्याचा राजबिंडा चेहरा व वैद्य भिकाऱ्यासारखा पाहून एका दासीने विचारले, आपण कोठून आलात? एकेकाळी मी सौराष्ट्र देशाचा राजा होतो. भद्रशवा कष्टाने म्हणाला. मी भद्रशवा राजा, आता भिकारी झालो. अरे देवा, तो श्यामबाला राणीचा पिता आहे. हे कळताच दासी चित्कारल्या आणि धावत धावत श्यामबालीकडे गेल्या. श्यामबाल्याने आपल्या मेनका नामक दासीबरोबर वस्त्रे भूषणे आणि एक घोडा घेऊन आपल्या पित्यास आदराने आपल्याकडे आणण्याची आज्ञा केली. श्यामबालेने त्यास उत्तम पक्वानाचे भोजन घातले, पाहुणचार केला. तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून धन दिले. राजा देव्याचे भांडी घेऊन आपल्या गावी परत आला. अहो राणीसाहेब, हे पहा, लेकीने आपल्याला हंडा भरून द्रव्य दिले आहे. राजा सूर्यचंद्रिकेला हाक मारून म्हणाला. तिने हंडा बघितला आणि आत डोकावले. सूर्यचंद्रिकेचा चेहरा काळा ठिक्कर पडला. हंड्यातील द्रव्याचे कोळसे काळे झाले होते. लक्ष्मीदेवीच्या अवकृपेने हा चमत्कार घडून आला होता. काही दिवस लोटले. सूर्यचंद्रिका एकदा आपल्या लेकीच्या घरी गेली. त्यावेळी मार्गशीर्ष महिन्यातील 3 गुरुवार होऊन गेले होते. तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार. श्यामबाल्याने नेहमीप्रमाणे लक्ष्मीव्रत केले आणि मोठ्या उत्सवाने आपल्या मातेकडूनही करवले. नंतर तिने आपल्या मातेची रवानगी केली. सूर्यचंद्रिका आपल्या राज्यात परत आली. तिने लक्ष्मीव्रत केले म्हणून पूर्वीचे सर्व वैभव तिला परत मिळाले. राज्य ऐश्वर्य प्राप्त झाले. काही दिवसांनी श्यामबाला माहेरी आली असता लेकीने पित्यास कोळसे दिले. आपल्याला काहीच दिले नाही. हा राग सूर्यचंद्रिकेच्या मनात होता, म्हणून श्यामबालेला कोणी विचारले नाही. तिचा अपमान झाला. श्यामबालाने आपल्या माथेवर उलट न रागावता राजवाड्यातून थोडेसे मीठ बरोबर घेतले आणि ती आली. काय आणलंस माहेराहून? मालाधराने पत्नीला विचारले. राज्याचे सार आणले, श्यामबाला हसून म्हणाली. पाहू तर खरं काय आहे? थोडा धीर धरा म्हणजे कळेल. त्या दिवशी तिने सर्व पदार्थ आईने करायला सांगितले. मालाधर भोजनास बसला, पण आईने स्वयंपाक पाहून त्याला जेवण जायना. मग त्याने ताटात थोडे मीठ वाढले. पदार्थात मीठ मिसळता जेवण रुचकर आले. हेच सर्व राज्याचे सार असे श्यामबालेने म्हणताच पतीला ते पटले. त्या दोघांनी मग हास्य विनोद करीत भोजन केले. अशा रीतीने जे कोणी हे श्री लक्ष्मीव्रत करेल त्याच्यावर लक्ष्मीची कृपा होईल. त्यास सुख समाधान व वैभव प्राप्त होईल. त्याचे मनोरथ पूर्ण होईल. मात्र श्रीमंती आल्यावर कोणी उठू नये, मातू नये, लक्ष्मीव्रत करायला चुकू नये, म्हणजे ते राजा राणीप्रमाणे सुखी होतील. मात्र ही कहाणी न ऐकता अथवा न वाचता जर कोणी हे व्रत करेल तर त्यास व्रताचे फळ मिळणार नाही. अशी श्री लक्ष्मी व्रताची कहाणी, गुरुवारची कहाणी सफळ संपूर्ण. अथ श्री दैवते नमः. नमस्ततु महामाहे श्री पैठे सूरपूजिते शंख चक्र गदा हस्ते श्री महालक्ष्मी नमोस्तुते. पूजा संपन्न झाली. मित्रांनो, आता आपण मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मी देवीची पूजा पाहिली. मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी अशी आपण पूजा करावी आणि आपल्याला लक्ष्मी देवी सर्वांना सुखी ठेवेल असे लक्ष्मीने पद्मपुराणात सांगितलेले आहे. कशी वाटली तुम्हाला पूजा? असेच नवीन नवीन व्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.